सध्या केंद्रप्रमुख परीक्षेच्या निकालाबाबत राज्यभर विविध चर्चा व अफवा पसरवल्या जात आहेत. अनेक शिक्षक बांधवांकडून सतत चौकशी होत असल्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्या संदर्भातील अधिकृत माहिती पुढीलप्रमाणे. निकाल प्रक्रियेबाबत. केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल हा IBPS मार्फत प्रक्रिया करून दिला जातो. साधारणपणे निकाल तयार करण्यासाठी IBPS कडून 30 ते 45 दिवसांचा कालावधी घेतला जातो. MSCE कडे निकाल प्राप्त झालेला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी IBPSला निकाल देण्याबाबत कळविले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे निकाल IBPS कडून MSCEला प्राप्त झालेला नाही. 3. कोर्टाबाबत पसरवली जाणारी अफवा. काही ठिकाणी 1 जानेवारी 2026 पूर्वी टेट पास उमेदवार कोर्टात गेले आणि त्यामुळे निकाल थांबला, अशी चर्चा पसरवली जात आहे. ही माहिती पूर्णपणे असत्य आहे. निकाल प्रक्रियेचा या बाबीशी कोणताही संबंध नाही. 4. टेट संदर्भातील मुद्दा. 1 जानेवारी 2026 पूर्वी टेट पात्र असणे आवश्यक आहे, या संदर्भात काही गैरसमज निर्माण केले जात आहेत. प्रत्यक्षात टेट ही ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणजे अतिरिक्त पात्रता असल्यामुळे या मुद्द्याचा निकाल प्रक्रियेशी थेट संबंध नाही. सर्वप्रथम निकाल जाहीर होईल, त्यानंतर राज्यस्तरीय यादी म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि पुढे स्कोअर कार्ड उपलब्ध होईल. अफवा व चुकीच्या माहितीबाबत. काही ठिकाणी दिशाभूल करणारे संदेश, निकाल संदर्भात चुकीच्या अफवा आणि तोतयागिरी माहिती पसरवली जात आहे. आपण सर्व शासकीय सेवेत कार्यरत असलेले जबाबदार कर्मचारी आहोत, त्यामुळे अशा बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार आहे, त्यामुळे निश्चिंत असावे. ज्यांनी प्रामाणिक अभ्यास केला तेच केंद्रप्रमुख होतील. संभाव्य वेळ. या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत निकाल IBPS कडून MSCEला प्राप्त होताच त्वरित निकाल प्रसिद्ध केला जाईल, असे MSCE कडून कळविण्यात आले आहे. सामूहिक भूमिका. सर्व शिक्षक बांधवांसाठी सर्वात प्रथम प्राधान्य हे केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणे हेच असले पाहिजे. त्यासाठी राज्यभरातील सर्व बांधवांशी समन्वय साधून योग्य पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि केवळ अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा करा.